गुड मॉर्निंग गाईस. तर सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी रोज सारखं क्रिकेट खेळायला चाललो आहे. मी, बाब्या आणि आजद्या आम्ही तिघं चाललो होतो क्रिकेट खेळायला. आज पण टॉस हारला आणि फिल्डिंगला गेलो. तुम्ही हा मिनी हेलिकॉप्टर शॉट पाहू शकता. त्यानंतर आम्हाला 69 रनांचं टार्गेट आलं होतं 6 ओव्हरमध्ये. आज काय झालं होतं काय माहित, आज बॉल बसत नव्हते व्यवस्थित बॅटीवरती. माझ्यासोबत लेफ्ट हँड बॅट्समन होता, त्यामुळे हे सारखं फिल्डिंग चेंज करत होते. त्यानंतर हा 4 मारला. शॉट काय व्यवस्थित दिसत नाही बिकॉज व्हिडिओग्राफरने लेट व्हिडिओ चालू केला. त्यानंतर 6 मारायला गेलो, बट हा पण बॉल व्यवस्थित बसला. बॅटीवर शॉट व्यवस्थित बसत नव्हते म्हणून व्हिडिओ काढणं बंद केला आणि डायरेक्ट चहा प्यायला गेलो आम्ही सगळी. चाय वगैरे पिऊन झाल्यानंतर घरी जायला निघालो आम्ही. त्यानंतर घरी गेलो, आंघोळ केली, जेवण वगैरे करून जॉबला जायला निघालो. आज मी जॉबवरती लवकरच गेलो होतो. तर हे आमचं ऑफिसचं व्ह्यू आहे. आज मी लवकर जॉबवरती आलो होतो, त्यामुळे लवकर आउट झालं माझं. 6:30 वाजताच माझं आउट झालं. त्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी आलो, चहा पिला. चहा पिल्यानंतर वरती गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट मित्राच्या इथे गेलो. त्यानंतर मित्राच्या इथं पोचलो आणि तुम्ही विचार करत असताल हे जाळ कशासाठी लावलं आहे, तर मी लॉंग व्हिडिओ टाकला आहे. तो लॉंग व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मित्राला काय आचारी भेटला नव्हता, त्यामुळे त्याने आमच्याकडे दिलता स्वयंपाक करायला, मटन बिर्याणी वगैरे. कारण आम्ही पार्ट्या करत असतो सारखं, त्यामुळे आम्हाला जमतं सगळं करायला. मटन वगैरे शिजाय टाकून आम्ही देवीपाशी आलो. तर ह्या 3 देवी त्याने आणल्या होत्या. तुळजापूरची आई तुळजाभवानी, मांढर देवीची काळूबाई आणि कोल्हापूरची महालक्ष्मी आणली होती त्यांनी, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर थोड्याच वेळात त्याचा कार्यक्रम चालू झाला. त्यानंतर ह्यांना जाळापाशी आणलं. त्या कार्यक्रमचा फुल व्हिडिओ मी युट्यूबवरती पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजेल. तो जो आपण जाळ बघितला होता, त्या जाळाचं इस्तू झाल्यानंतर हे त्याच्यावरून चालत होते. तर ते बघण्यासाठी तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ जो पोस्ट केला आहे तो पाहू शकता. या दोघींना तुम्ही पाहू शकता, ह्या दोघींच्या अंगामध्ये देवी आली होती. ती कार्यक्रम झाल्यानंतर परड्या जेवायला बसवल्या. परड्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट लोक जेवायला बसवले आणि आम्ही वाढायला घेतला. कंटिन्यू आम्ही 2-2.5 तास वाढत होतो. त्यानंतर मी बिर्याणीची पार्टी घेतली वाढायला. तर तुम्ही बघू शकता लोक किती मजाने बिर्याणी खात आहे, बिकॉज बिर्याणी खूप छान झाली होती. 2-2.5 तास वाढल्यानंतर आम्ही पण जेवायला बसलो. रात्री 11 वाजता जेवायला बसलो. तरी आमची गल्ली गँग आहे, तुम्ही पाहू शकता. हे सगळं मटण आम्हाला संपवायचं होतं, त्यामुळे सगळ्या पोरांनी सुक्यावर डाव मारला. फुल जेवण वगैरे करून आम्ही गावात आलो. या दिलशाद कोल्ड्रिंक्स मध्ये गेलो. त्यानंतर आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही हे फिशेस पाहू शकता. पोट फुल झालं होतं, त्यामुळे आम्ही सोडा प्यायला आलो होतो गावात. सोडा वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही गल्लीत गेलो. पुन्हा एकदा त्या कार्यक्रमपाशी गेलो. थोडा वेळ इथं कार्यक्रम बघत बसलो. कार्यक्रम पहाटे 4 वाजता संपला. मग मी घरी आलो, डायरेक्ट झोपून गेलो. बाय, गुड नाईट.